कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बदलते जीवन. मराठी निबंध. आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा सुवर्ण काळ मानला जातो. या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ही संकल्पना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. मानवी बुद्धीप्रमाणे विचार करणारी, निर्णय घेणारी आणि शिकणारी यंत्रणा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. पूर्वी विज्ञान कथांमध्ये दिसणारी ही संकल्पना आज वास्तवात उतरली आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनात मोठे बदल घडवत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपल्या जीवनात वेग, अचूकता आणि सोयीसुविधा वाढल्या आहेत. मोबाईलमधील व्हॉइस असिस्टंट, ऑनलाईन शॉपिंगमधील शिफारसी, गुगल मॅप्समधील मार्गदर्शन, सोशल मीडियावरील कंटेंट सुचवणे ही सर्व AIचीच उदाहरणे आहेत. शिक्षण क्षेत्रातही AIमुळे विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर शिकण्याची संधी मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीनुसार अभ्यासक्रम तयार केला जाऊ शकतो, त्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी बनते. आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता एक वरदान ठरत आहे. AI आधारित यंत्रणा रोगांचे निदान अधिक जलद आणि अचूकपणे करू शकतात. डॉक्टरांना निर्णय घेण्यास मदत मिळते, त्यामुळे उपचार अधिक प्रभावी होतात. तसेच रोबोटिक सर्जरीमुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहज शक्य झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे आयुष्य वाचवण्यात AI महत्त्वाची भूमिका बजावत आहे. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचे काही दुष्परिणामही आहेत. अनेक ठिकाणी मशीनमुळे मानवी नोकऱ्यांवर परिणाम होत आहे. कारखान्यांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि सेवा क्षेत्रांत स्वयंचलित यंत्रणा वापर वाढत असल्याने बेरोजगारीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच AIचा चुकीचा वापर केल्यास गोपनीयतेला धोका निर्माण होतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करणे अत्यंत आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवन अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर बनले असले तरी मानवी मूल्ये आणि भावना यांची जागा ती कधीच घेऊ शकत नाही. तर माणसाचे सर्जनशीलता, सहानुभूती आणि नैतिकता ही गुणवैशिष्ट्ये अद्वितीय आहेत. त्यामुळे AIचा वापर करताना माणूस केंद्रस्थानी राहणे आवश्यक आहे. शेवटी कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक शक्तिशाली साधन आहे, जे आपल्या जीवनात क्रांती घडवत आहे. योग्य वापर केल्यास ते मानवाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान देऊ शकते, पण तिचा वापर समजून, विचारपूर्वक आणि जबाबदारीने करणे हीच काळाची गरज आहे. तंत्रज्ञान आणि मानव यांचा समतोल साधला तरच उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. थँक यू.